माझा वाढदिवस आहे। मामाकडून पैसे घेऊन मी शाळेत सगळ्यांना चॉकलेट वाटणार। संध्याकाळी माझ्या वाढदिवसाला मम्मी पप्पा येणार आहेत, तुम्ही सगळे माझ्या वाढदिवसाला या, असा निरोप विराजने दिवसभर शाळेतील सर्व मित्रमैत्रिणींना दिला होता। शाळा सुटली, घरी आला, जेवण केलं आणि मित्रांसोबत उजनीच्या कालव्यात पोहायला गेला। मात्र तिथेच त्याचे वाढदिवस साजरा करण्याचे स्वप्न भंग पावले आणि विराजला मृत्यूने जवळ केले। सोलापूर जिल्ह्यातील उजनीच्या कालव्यात बुडून विराजचा मृत्यू झाला। विराजच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। सोलापूर मंगळवेढा रोड असलेले कामती खुर्द लमान तांडा येथील श्री परमेश्वर आश्रमशाळा येथील इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या विराज विनोद राठोड वय 8 याचा उजनीच्या कालव्यात बुडून मृत्यू झाला। विराज राठोड आईचे वडील मल्लीनाथ कल्लू चव्हाण यांच्याकडे राहाव्यास होता। विराज तांड्यावरील एका आश्रमशाळेत शिक्षण घेत होता। नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर मित्रांसोबत तो कॅनल मध्ये पोहायला गेला होता। तो पोहायला तो शिकत होता, मात्र मला पोहायला येतंय असं सर्व चिमुकल्यांचा समज झाला आणि उजनीच्या कालव्याच्या वाहत्या पाण्यात विराज राठोड व साईराज संतोष राठोड हे दोघं वाहून गेले। कॅनल वर असणाऱ्या काही चिमुकल्यांनी आरडाओरडा केली। त्यांची ही आरडाओरडा ऐकून सुनील चव्हाण या युवकाने तत्परता दाखवली। त्याला साईराजला वाचवण्यास यश आलं, परंतु विराज राठोडला वाचविता आले नाही। 28 मार्च रोजी विराजचा 9वा वाढदिवस होता। वाढदिवसाच्या निमित्ताने विराज आदल्या दिवशी दिवसभर शाळेत वाढदिवसाबद्दल सांगत होता। विराज हा मामा दीपक चव्हाण यांच्याकडे शाळा शिकायला आलेला। वडील विनोद राठोड व आई मोलमजुरी करून पोट भरणारे दाम्पत्य आहे। विराजचा गेल्या 3 दिवसापासून आई वडिलांकडे वाढदिवसाला येण्यासाठी आग्रह होता। एखादा ड्रेस व केक घेऊन चिमुकल्याच्या वाढदिवसाला जाण्याची त्यांनी ही तयारी केली होती, मात्र वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच काळाने घात केला।